राहुल नार्वेकरांची भेट घेतली, त्यांच्यासोबत काही विषयावर चर्चा केलेली आहे. एक तर आमचा 8 जुलैला पीपल लिव्हिंग सोसायटीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी माननीय आदरणीय राज्यपाल येणार आहे आणि चंद्रनाथदादा पाटील येणार आहे आणि राहुल नार्वेकरांचा हा मतदारसंघ असल्यामुळं त्यांना आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातली जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन अनेक वर्षांपासून थांबलेलं आहे. त्या ठिकाणचे लोक मला अनेक वेळेला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत या भागाचे आमदार म्हणून मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर एसआरई स्कीम राबवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ठिकाणी 7 ते 8 हजार झोपडे आहेत. त्या संबंधात त्यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये डिपेंडची अडचण आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं एकदा माननीय पंतप्रधानांना एकदा दोघी म्हणून आम्ही भेटणार आहोत आणि त्याला मिळालं 7-8 हजार झोपडपट्ट्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायला संधी मिळणार आहे. तर या 2 विषयावर त्यांची चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेळ मागितलेली आहे. त्यांची वेळ मला उद्या मिळेल त्यावेळेला काही विषयावरती चर्चा करायची आहे. रिपब्लिकन पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे अशी आमची मागणी अगोदरपासून आहे आणि तो राज्यपालांच्या कोट्यामध्ये ज्या जागा राहिलेल्या आहे त्याच्यामध्ये तरी RPI मिळावी आणि लवकरात लवकर महामंडळाची जी नेमणूक आहे ती नेमणूक कराव्यात. त्यांचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राहिलेली 3.5 वर्ष आहे. 3.5 वर्षाच्या काळामध्ये तरी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. तर आज मी दिल्लीवरून आजच मी आलो होतो आणि आज आपल्या विधानसभेच्या अधिवेशनाकडे मी आज इकडं मी आलेलो आहे. उद्धव ठाकरेंचा पूर्ण पक्ष फुटलेला आहे, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आता उद्धव ठाकरेंचा पक्ष जो फुटलेला आहे तो फुटणारच होता, कारण उद्धव ठाकरे आमच्या बाजून फुटले त्यामुळे त्यांचा पक्ष फुटत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मी आग्रह केला होता की 2019 मध्ये आपण काँग्रेस जाऊ नका. आपल्याला डेप्युटी मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर ते आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मागताय त्याच्यावर चर्चा होऊ शकेल. पण आपण महायुतीसोबतच राहिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती. पण ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं शिवसेनेमध्ये मोठी फूट झालेली आहे. ऑपरेशन टायगर हे 2 वेळेला यशस्वी झालेलं आहे. तिसरं आज मला वाटतं की सचिन अहिर जे आहे हे सचिन अहिर सुद्धा हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, ते माझे चांगले मित्र होते, मध्यंतरी शिवसेनेमध्ये गेले होते. पण आता परत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आता आलेले आहेत आणि आता त्यांना विधान परिषद सभापती सभापती पद जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेचं ऑपरेशन 3 जे आहे, ऑपरेशन 3 जे आहे ते सुद्धा यशस्वी होण्याची शक्यता आहे. कारण माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार आहे, त्यापैकी 14-15 आमदार इकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे, खासदारांना सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळंच हे सगळं घडत आहे. तर उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत राहिले असते तर कदाचित ती झाली नसती. त्यामुळं या सगळ्या फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत आणि हे ऑपरेशन टायगर ऑपरेशन नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्रजी ऑपरेशन नाही आहे, हे ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे असं माझं मत आहे. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा आहे, काय महाराष्ट्राला 2 मंत्रिपद मिळू शकतात? शिंदेची ताकद वाढली आणि केंद्रामध्ये आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राला मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे आता खासदार 13 झालेले आहे, त्यांच्या पक्षाला 2 मंत्रिपद मिळू शकतात. आता त्यांच्याकडे 1 मंत्रिपद आहे, त्यांना 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपद मिळू शकेल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 राज्यमंत्रिपद मिळू शकेल. त्यानंतर BJP मध्येही कुणाला करायचं असेल त्याचा एखाद्याचा नंबर लागू शकतो. त्यामुळं लवकरच मला वाटतं की मॉन्सून पार्लमेंटचं आहे ते जुलैमध्ये बीबीच्या नंतर चालू होणार आहे. त्याच्या अगोदर कदाचित हा जो विस्तार आहे तो विस्तार होण्याची शक्यता आहे
देशातल्या अनेक मंत्र्यांना त्याच्यामध्ये संधी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आता माझी भूमिका अशी आहे की म्हणजे उपवर्गीकरण जे आहे ते तसं करण्याची आवश्यकता नव्हती, सुप्रीम कोर्टाने ते सांगितलेलं आहे. त्यामुळे उपवर्गीकरण होत असताना कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. आणि बौद्ध समाज जो आहे, हा बौद्ध समाज शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये आहे आणि या बौद्ध समाजाचं पर्सेंटेज 8-9% आहे. ज्यावेळेला वर्गीकरण होणार आहे त्यावेळेला कुठल्या जातीवर अन्याय नको, बौद्धांवरती अन्याय नको, मातृ समाजावर अन्याय नको. त्यामुळं वर्गीकरणाच्या संबंधामध्ये जपून पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं बौद्ध समाजाची मागणी अशी आहे बाबा आमच्या समाजामध्ये वाढू नका. पण त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. रिपब्लिकन पक्ष म्हणून माझी भूमिका अशी आहे की बौद्ध समाजावर अन्याय होऊ नये, मातंग समाजावर अन्याय होऊ नये आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच जे वर्गीकरण आहे ते व्हावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. जनगणना जी आहे ती आता 2027 ची जनगणना होणारच आहे. आता एकदम 2011च्या जनगणनेप्रमाणे करायचं की 2027च्या करायचं हा या परिस्थितीनं आहेच आहे. माझी भूमिका अशी आहे की 2027 जे जनगणना आहे ती आता सुरू होणारच आहे. 2027च्या जनगणनेप्रमाणे ते वर्गीकरण करावं अशा पद्धतीचं आपलं मत आहे. आणि पाहूया काय होतं. समिती नेमलेली होती त्याचा रिपोर्ट आलेला आहे. सगळ्यांच्या हरकती जमावलेल्या आहे, सगळ्यांची भूमिका ऐकलेली आहे आणि सगळ्यांची भूमिका ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असं आपलं मत आहे. एक तर विरोधकांचा मी नेहमीच काढत असतो काटा. आमच्या विरोधकांचा मी नेहमीच काढत असतो काटा. तरी मला मिळत नाही माझा वाटा. त्यामुळं मला माझा वाटा मिळाला पाहिजे. आणि मी जरी मंत्री झालेलो असलो, या महाराष्ट्रातून मंत्री झालेलो आहे, या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना एखादं MLC पद आहे, मंत्रीपद आहे, एखादं महामंडळ आहे अशा पद्धतीचं मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते देऊ अशा पद्धतीचं आश्वासन माननीय देवेंद्र दिलेलं आहे. त्यासाठीच मी त्यांची 1-2 दिवसामध्ये भेट घेणार आहे आणि लवकरात लवकर महामंडळ करावी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशा पद्धतीचं आपलं मत आहे. नहीं ऐसा है कि उद्धव ठाकरे जी की पार्टी के सभी MLA मतलब शिवसेना के साथ, एकनाथ शिंदे के साथ आ रहे हैं और 9 MP में से 6 MP भी मतलब एकनाथ शिंदे के साथ आए हैं. पहले मतलब 40 MLA पहले मतलब इलेक्शन के पहले एकनाथ शिंदे के नेतृत्व में 40 MLA उनके साथ आई थी और अभी भी मतलब उनके उद्धव ठाकरे साहब के पास जो 20 MLA है उसमें से भी 14-15 MLA आने की संभावना ऐसी चर्चा है. तो एक तो ऐसी स्थिति है कि भाई ये ऑपरेशन टाइगर ऑपरेशन नहीं है, ये ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नहीं है, ये ऑपरेशन उद्धव ठाकरे जी का है. और ये उद्धव ठाकरे जी ने तो सोचना है कि अपने MLA MP क्यों छोड़कर जा रही है, या कोई पैसे का विषय इधर नहीं है या करोड़ों का विषय बिल्कुल नहीं है. ये अपने मतदार संघ के विकास के लिए और महाराष्ट्र के विकास के लिए मतलब ये निर्णय ले रहे हैं. और उद्धव ठाकरे साहब अगर हमारे साथ होते थे तो शायद इतने MLA इतने MP कभी नहीं जाते थे. तो मुझे लगता है कि उद्धव ठाकरे जी ने कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जाकर बहुत बड़ी गलती की है और वो अगर नहीं जाते थे तो ये हादसा नहीं होता था और ये हादसा हो रहा है. ये बात बहुत बड़ी उद्धव ठाकरे के लिए गंभीर है. लेकिन पूरे देश भर में माहौल ऐसा है कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बहुत सारे मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ आ रहे हैं और ममता बनर्जी के भी 20 MP हमारे साथ आए हैं. एकनाथ शिंदे जी के 6 MP हमारे साथ आए हैं. DMK भी मतलब इंडिया आघाड़ी को छोड़कर मतलब वो अलग अभी बैठ रहे हैं. तो अभी हम भी उनका कोशिश करेंगे
कि डीएमके ने एनडीए के साथ आना चाहिए, क्योंकि जो अटल बिहारी वाजपेयी की सरकार थी तब डीएमके मतलब एनडीए के साथ थी, तो अभी भी आने के लिए कोई दिक्कत नहीं है। तो अभी महिलाओं का जो आरक्षण बिल है, ये महिलाओं का आरक्षण बिल ही सेशन में आ सकता है और 2/3 मेजोरिटी से महिलाओं को आरक्षण देने का निर्णय हो सकता है। पार्लियामेंट की 273 सीटें महिलाओं के लिए बढ़ाकर पार्लियामेंट की जो 543 सीटें हैं वो 816 या 820-25 सीटें बनाने का एक डिलिमिटेशन का बिल भी उसमें रहेगा, जो इसके पहले आया था। तो कांग्रेस पार्टी ने, समाजवादी पार्टी ने, ममता जी पार्टी ने उसका विरोध किया था, लेकिन अभी हमारे पास क्लियर मेजोरिटी बन रही है और महिलाओं को न्याय देने का बिल अभी पास हो सकता है। मुझे लगता है कि राहुल गांधी जी बोलते उसमें कोई तथ्य नहीं है। नरेंद्र मोदी जी जो कर सकते वो राहुल गांधी नहीं कर सकते। राहुल गांधी जी ने के पार्टियों ने भ्रष्टाचार बढ़ाया था। राहुल गांधी जी के पार्टी ने इतना देश का विकास नहीं किया था। नरेंद्र मोदी जी आने के बाद 12 सालों में कांग्रेस के तो 12 बचाए हैं, लेकिन बहुत सारा रोड का डेवलपमेंट, जब हम पूरे महाराष्ट्र में घूमते थे, देश भर में घूमते थे, तो पूरे नेशनल हाईवे सिंगल रहते थे, बहुत बड़े गड्ढे वाले रास्ते रहते थे। अभी 12 सालों में अगर आप महाराष्ट्र में जाते हैं तो बहुत आपका रोड अच्छे बन गए हैं। गांव के रोड अगर आप देखते हैं तो प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के अंतर्गत गांव के रोड इतने अच्छे बने हैं कि मुंबई के रोड में ऐसे नहीं, ऐसे रोड बने हैं। यहाँ तो जब एयरपोर्ट जाते हैं गाड़ी तो दर दर करती है, लेकिन गांव में अगर हम जाते हैं तो इतने रोड अच्छे बने हैं। तो रोड का विषय नहीं है, लेकिन अनेक मुद्दों पर नरेंद्र मोदी जी आगे बढ़ रहे हैं। अभी अमेरिका और ईरान युद्ध के कारण थोड़ा पेट्रोल, डीजल, गैस के भाव बढ़ाने का निर्णय सरकार को लेना पड़ा है, लेकिन अभी युद्ध कभी खत्म होता है, कभी और चालू होता है, मालूम नहीं है। लेकिन अगर ये युद्ध पूरा खत्म हो जाता है तो पेट्रोल, डीजल के भाव कम करने का विचार जरूर भारत सरकार करेगी और इसीलिए हमारा प्रयत्न आगे जारी है। सर, अनेक संघटनांचे आंदोलन सुरू आहेत अनुसूचित जाती जमातीमध्ये जे उपवर्गीकरण होणार आहे सांगितलं काय साहेब, उपवर्गीकरणाऐवजी भाष्य केलं होतं मातंग समाजासाठी वेगळी नियमावली करा, याबद्दल आपण काय भाष्य कराल? नाही, वेगळे नियमावली विषय नाही आहे. एक तर शेड्यूल कास्ट मध्ये 59 जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये 59 जाती आहेत, ऑल इंडियामध्ये 1200 जाती आहेत. त्यामुळं वेगळी प्रणाली करा किंवा नियमावली करा असं काय होणार नाही, कारण बाकीच्या जाती आहेत. त्यामुळं सगळ्या जातीसाठी नियमावली झाली पाहिजे, सगळ्या जातींना कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घ्यावा. म्हणून आमची मागणी अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या जातीचं पर्सेंटेज जेवढं आहे तेवढं आरक्षण सगळ्यांना दिलं तर कुणावरती अन्याय होणार नाही. त्यामुळं या संबंधामधला गंभीरपणे सरकारने निर्णय घ्यावा असं आपलं मत आहे.